मित्रांनो नमस्कार. आम्ही आता वन डे ट्रिप गगनबावड्याला जायलोय. हे सगळं गँग आहे बघा. संजू, सौरभ, सुदेश पण आहे. सुदेश आता ट्रेनिंग उद्यापासून सुरू आहे पुण्याला. ते पोलीस भरतीमध्ये आहे. म्हणजे पुण्याला त्याचं झालं आता सिलेक्शन. तर उद्या जाणार आहे. मला आज फिरून या जरा. दरोगा साहेब खतरनाक वाटते हे बघा. एक नंबर. दोन्ही साईडला अशी जंगल पूर्ण आहे आणि अशी लहान वाट आहे. ना रात्रीचं काय डेंजर वाटत असेल माहिती आहे. चलो. थंड असं वातावरण वाटतं. फोटोशूट सुरू झालं. बघू शकता गगनबावडा 10 किलोमीटर आहे इथून. म्हणजे जवळ आले आता. एक अर्धा तास हे वाट आहे. मस्त वातावरण आहे. ट्रक आले बघा. रहदारी वगैरे चांगले आहे. कोल्हापूरच्या साईडने जे लोक येतात त्यांना ह्या बाजूला रोड चांगला आहे. तिकडच्या पेक्षा मेन रोड मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत तुम्ही येऊ शकता. इकडे गारिवडे मार्गे ह्यांचं आता अर्धा तास इथंच गेला फोटोशूट मध्ये. कवा जायचं कोण परखंद इकडे 30 किलोमीटर आहे. म्हणजे इकडे जाताना वर एवढं दिसते बावडा किलोमीटर राहिला. काय बघा गगनबावडा झाले आम्ही आता जवळ. तर थंडगार वातावरण असं महाबळेश्वरला असं वाटायला. सकाळची 8 वाजले असतील. तर खतरनाक वाटते. आजी बघा बसले. हे बोरबेट तिकडं आले बघा. बोरबेट असं म्हणजे हिवाळ्यात नसतं का वातावरण तसं आहे. आता मी महिना काय वाटतं गगनबावड्याला. एक नंबर थंड वातावरण आहे. ह्या बाजूला काय दिसून झाले खतरनाक. 8 वाजता धुकं आहे बघा सकाळ सकाळी. हे बघा हे पूर्ण ढग आहेत बघा खाली. थंड वातावरण वाटते. सांग जरा सौरभ इथे. खतरनाक वाटत वाजल्यात 8 साडेआठ. फॉगच फॉग आहे. मेन म्हणजे कसं म्हणजे मे महिना सुरू आहे 17 आणि थंडगार असं वातावरण आहे इथे. झाले बघा. एक चिरं वगैरे आणायला जायला तिथं. तर मेन म्हणजे इथं कसं माहिती आहे गगनबावड्यावर मे महिन्यात 17 तारीख आहे आज. आणि धुकं पडले म्हणजे हिवाळ्यात जसं धुकं पडते सकाळी सकाळी 8:30ची वेळ आहे. खतरनाक वाटते वातावरण खरंच. उन्हाळी पर्यटनला एक नंबर हे आहे गगनबावडा. आणि ह्या मार्गे आला तर एक नंबर लागले. हा काय आहे उंबर. उंबराच झाड आहे. पोरासनी काय प्रत्येक ठिकाणी थांबवत वाटायला आले. मस्त वातावरण. परत यांच्यासाठी आलोय आम्ही. चला दाखवू. खरोखर आम्हाला वाटलं गाडी पण पडली. कसलं नजारा दाखवा. परत त्यांच्यासाठी गाडी घेऊन आलो आम्ही. तर ही निवांत अर्धा तास मागं बसलेत. खरोखर मला वाटलं सुद्धा दुःख पडले मे महिन्यात. आश्चर्य जरा आहे. खतरनाक वाटते. हे बघितलंस काय नजारा बघा. पण आम्हाला पुढं म्हणतो गाडी पण पडली. मी म्हणलो गाडी तुमची बंद पडली म्हणून आम्ही परत आलो. खतरनाक जंगल वाटते. एक नंबर पूर्ण जंगल आहे. रिस्की काम आहे. असं निसरले की डायरेक्ट खालीच माणूस. लहान आहेत पण चांगले आहेत. बऱ्यापैकी कंडिशन आहे. पण जरासं रुंदीकरण करायची गरज आहे. ट्रक वगैरे आले की पूर्ण पॅकच होते. आणि हे आले
संध्याकाळचे 9 वाजल्यात आणि गगनबावड्यात आमची एंट्री झालेली आहे. तुम्ही बघू शकता. इकडे सौरभ या बाजूला उजव्या साईड. इकडे नाही, इकडं ते गगनबावडा 0 किलोमीटर. तर असं वाटायला की मस्तपैकी हिवाळ्याची वेळ आहे. पर्यटक भरपूर बऱ्यापैकी आहेत आता, कारण की उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घ्यायला. चल इकडे डाव्या साईडला गगनबावड्यात आलेलो आहे. बघा नाश्ता वगैरे आता जरा करायला थांबणार आहे आम्ही. एंट्री आहे बघू शकता. गणेश महाराज आश्रम प्रवेशद्वार. इकडे वर गगनबावडा आहे, पुढे नजारा बघू शकत आहे डोंगरावर. पर्यटक भरपूर आहेत बऱ्यापैकी उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी. या आजी करवंद विकायला. चला नाश्त्याला जाऊया आपण. तेव्हा गगनबावड्याच्या इथं आम्ही थांबलोय. मस्त वातावरण पावसाळी असं झाले, थंड. आणि आम्ही अशी चौघ आणि मिसळ मस्त आम्ही मागवलेली आहे गरम गरम अशी फोटो काढा. मिसळ. पुढं वातावरण बघा. चला हे बघा बावड्यावर आहोत. हे गगनबावडा आणि वातावरण बघू शकता पूर्ण ढगाळ वातावरण झाले. आली ती निवांत येत असतात. हे बघा एक नंबर नजर आहे. गगनबावडा आलेलो आहे आपण. आता ऊन पडले, 9:30 वाजले असतील. मस्तपैकी नजारा आहे. पुढं मठ आहे गगनगिरी महाराज मठ. नाही गर्दी कोणच नाही. वातावरण बघू शकता पावसाळी झाले असं पूर्ण ढगाळ वातावरण. त्यामुळे मस्त वाटते पर्यटनला. हे इथं बस कसलं वाटते तिथं कोणतरी बसा पायथन घाला पाहिजे. 2 व्हीलरनं आलोय आम्ही. ही फोटोज नसते काढतात नुसते. शांत वातावरण आहे बघा. उन्हाळी पर्यटन खतरनाक वाटते. गगनबावडा मस्त आहे. लहान लहान गावं दिसालेत खाली. एकच आहे गाव तिथे. मिनिटं झालेत इथं या स्पॉटवरच आहे आम्ही. आणि तिघं जी फोटो काढायला सुरुवात केली आहे. इकडनं अँगल तिकडनं अँगल हे करीत अशी की नाही. मी गेलो तोपर्यंत दुपार व्हायची फोटो काढायचं. सौरमध्ये अजून फोटो काढ. अरे बास आता ती मेमरी फुल भरली असेल तुमच्या. आता बस बाबा चला चला की मागलं काढा. अजून सुरूच आहे. काय करायचं पोरासने. निसर्गाचा आनंद मस्त वाटतोय. काय नजारा आहे बघा खतरनाक. पावसाळ्यात तर खतरनाक इथं विषय आहे. पाऊस असला लागतोय. या बाजूला असं मठ दिसतोय बघा. शांत वातावरण. बावड्याचा हा सुंदर असा घाट. या बाजूला कोकण घाट रस्ता. पुढाचा हा मठ गगनगिरी महाराज. पर्यटक भरपूर आले आहेत बघू शकता. बऱ्यापैकी आहेत.
राहण्याची व्यवस्था इथं आहे. एलविश परवा पोराने काय सांगितलं मी ते म्हसोबा मंदिर बघू शकता. गगनबावड्या इथले मठाची व्हिडिओ बरेच केले तुम्ही. मग वातावरण भारी आहे आज, शांत असं ढगाळ वातावरण असल्यामुळे असं पावसाचं शांत गार वाटते. ऊन असं जास्त नाही, त्यासाठी लवकर आलेलो आम्ही. काय मस्त नजारा आहे बघा, खतरनाक. कोकणात जाण्याचा मार्ग गगनबावड्या थ्रू. हा घाट कोणता आहे जरा मला सांगा, मला माहीत नाही. भुईबावडा की करू भुईबावडा असे दोन गाड्या तिकडे, त्या बाजूला एक आहे. मस्त वातावरण वाटते. लहान लहान गाड्या दिसतात बघा. मंदिरात फोटोसाठी अलाउड नाही, त्यामुळे बाहेरूनच व्हिडिओ करायला लागतोय. महाप्रसादाची वेळ. पूर्ण दगडामध्ये असं कोरीवकाम केलं बघा. श्रीराम हे केले, श्रीराम लक्ष्मण सीता. आता कलर दिले चांगलं. जांबुवंत, संत तुकाराम महाराज, विठ्ठल रखुमाई, भगवान विष्णू. खतरनाक शांतता राखायला लागते इथं भरपूर. वातावरण पण शांत आहे, बघू शकता काय नजारा आहे खतरनाक. एक दिवशी ट्रिप मस्त वाटते इथे गगनबावडा. कुंड्यावरी किती ठेवत बघा मस्त अशा. प्रत्येक वर्षी मी येतो इकडे फिरायसाठी, दर्शन घ्यायला. हे महाभारतातलं आहे बघा, अर्जुन श्रीकृष्ण यांचा रथ. हे 5 पांडवांचं आहे. हे बघा मित्रांनो, आपण आता आलोय वर मठावर. बघू शकता इथं अशी भव्य अशी मूर्ती आहे या बाजूला. आणि हे मंदिर आहे. हे 2 मंदिर आहेत, खाली एक आणि असं इथं वर एक. गगनगिरी नाथाय नमः. इथं यज्ञ वगैरे होतात. शांत वातावरण. हे बसलं शांत निवांत.
तर मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता हे तोफ वगैरे कशी ठेवले बघा. ह्या बाजूला अशी एक, या बाजूला एक अशी मस्त आहे. असा जी खतरनाक वाटते इकडून डायरेक्ट असं पुढं जो नजारा बघू शकताय. तर पाण्याची वगैरे सोय पण आहे खाली आणि असा हा मस्त नजारा मठाचा गगनबावडा मठ. निसर्गरम्य असं वातावरण आहे इकडं बघू शकता. चारी बाजूनी तुम्ही बघू शकता पूर्ण असं निसर्गाने वेढलेला असं एक ठिकाण आहे. त्यामुळं इतकं भारी वाटतं येतं की नाही, एक नंबर, मन शांत होते. असा कोकणात जाताना मार्ग आहे पूर्ण खाली. रस्त्यावर चांगले केले आता हे बघा.